होय, आईचं हेल्थ चेकअप होतं ना? हो. आपण दोघांनी तिथे असायला हवं होतं यार. नाही म्हणजे आजारी नसलं ना माणूस तरी तिथलं वातावरण घाबरून टाकणारच. हो रे, मला पण उगाच टेन्शन आलं होतं. तशी मी वरचेवर फोन करत होते बाबांना. दुपारी फोन केला होता तेव्हा आईचं ECG चालू होतं. पण मग घरी पोहोचल्यावर केला होतास का फोन? नाही ना रे, बाहेर जाण्याच्या गडबडीत राहूनच गेलं. बरं मग आत्ता कर, त्यांनाही बरं वाटेल. अरे नाही, आता खूप उशीर झालाय. दिवसभर दमले असतील बिचारे, झोपले असतील. मी एक काम करते, उद्या सकाळी लवकर फोन करते. बरं ठीक आहे. आणि हो, रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत हे पण विचारून घे. निदान त्या दिवशी तरी आपल्या दोघांपैकी एक जण तिथे असणं गरजेचं आहे. हो, विचारून घेते. ए बरं ऐक ना आदित्य, तुला उद्या खूप मोठं काम करायचंय. काय ग? अरे मी आणि विजया त्यांनी अर्जुताईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तेच ऑर्डर घेण्यासाठी. पण त्यांना खूप टेन्शन आलंय रे. एका महिन्यात 200 ट्रेस. तू एकदा बोल ना त्यांच्याशी. बघतोच मी ती कशी घेत नाही ऑर्डर. अरे ती काय, तिचा बाप सुद्धा घेईल. अच्छा, म्हणजे कोण, नाना? बाबाजी, या आहेत ना? यांना हार्टचा वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये ना? लक्ष असू दे बाबाजी. चेक करतो, हा चेक करतो. जय हो, जय हो, जय हो. चालू आहे. माधवी, 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 माधवी. जय हो. अहो तुम्ही मला हाका मारताय की मला भास होतोय? नाही नाही, भास नाही होत आहेत. मी खरंच हाका मारतोय तुम्हाला. काय झालं? जय हो बाबाजी, या आहेत. जय हो, जय हो. अहो झालं काय? अहो तुम्हाला काहीही झालं नाही ना, म्हणून त्यांचा जय जयकार करतोय हो. जय हो बाबाजी, जय हो. म्हणजे मी मेले असं वाटलं का तुम्हाला? अहो असं अभद्र बोलू नका हो. मी खूप घाबरलो ना. म्हणजे तुमचा श्वासोच्छ्वास नीट चालू आहे ना? हे कसं पाहत होतात? तुम्हाला घाम तर नाही ना फुटलेला? म्हणजे तुमच्या हृदयाचं कामकाज व्यवस्थित चालू आहे ना? होय हो, मला काहीही झालेलं नाहीये. जय हो. आणि काही झालं असतं तर एवढी शांत झोपले असते का हो मी? जय हो, जय हो. याला काही झालेलं नाहीये, असंच लक्ष असू द्या. हो हो, तुम्ही तुम्ही झोपा, झोपा. कुठे काही दुखलं कुपलं, श्वास घ्यायला त्रास झाला तर मला उठवा. हा हो. असंच लक्ष असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या. जय हो. आदित्य, काय रे? अरे काय चाललंय? अच्छा, बायकोसाठी चाललंय का हे सगळं? म्हणे एरवी बायकोसाठी निवांत बोलायला 2 मिनिटं वेळ नसतो. म्हणजे हो, मेघना मी आता खूप कामात आहे, तुला नंतर फोन करतो असं म्हणून फोन ठेवून देतोस तू. राहू दे, मेघनाला जास्तीत जास्त वेळ देईन हा फक्त संकल्प. प्रत्यक्षात मात्र अच्छा, वेळ आणि मूड दोन्ही आहे मॅडम. उगाच चॅलेंज नाही करायचं. इथं माझा सुट्टीच टाकतो ऑफिसला, मग बघतो ना कुठे पळशील तू. काही नको, काही नको, बोललास तेवढं पुरे. कळलं तुमचं प्रेम? अरे बर, जा लवकर तयार हो, मी डबा भरते तोपर्यंत. जा. जेव्हा बघितली दिया तुम्ही. अरे हो, आईला फोन करायचाच राहून गेला. थांब, लगेच करते. हॅलो. गुड मॉर्निंग आई. कसलं ग गुड मॉर्निंग? अगं गुड मॉर्निंग करायला रात्रभर झोपायला तर हवं. का ग?
काय झालं? अगं तुझे बाबा रात्रभर जागे होते, सारखं चेक करत होते मी बरी आहे ना, माझी हालचाल होते ना, माझा श्वास चालू आहे ना. पण असं का करतात बाबा? अगं त्यात एवढं घाबरण्यासारखं नाहीये ग काही. ते माझं चेकअप केलंय ना, त्या रिपोर्टचं टेन्शन आलंय त्यांना. आणि असं वाटणं म्हणजे त्या माणसाला समोरच्या माणसाबद्दल असलेली काळजी. मेघना, खूप वर्षांनी तुझ्या बाबांना ना मी माझी इतकी काळजी करताना पाहते. हॉस्पिटलमध्ये सुद्धा ना ताटकळत बसले होते. अगं माझं पूर्ण चेकअप होईपर्यंत जेवले सुद्धा नाहीत ग. अगं माझी इतकी काळजी करतायत, बेडवरनं मला खाली उतरायला सुद्धा देत नाहीयेत. चहा जेवण सगळं काही मला बेडवर आणून देत आहेत. बाबा पण ना. ए पण आई, खरंच दुसरं काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही ग, काही काळजीचं कारण नाहीये. खाऊन पिऊन धड धाकट आहे मी. बाबानं उगीच काळजी करत असतात. आई, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. अशीच हसत राहा तू आणि बाबा सुद्धा. हो ग बाळा, तू सुद्धा अशीच आनंदी राहा. चल ठेवू फोन. बाय. बाय. काय ग, काय झालं? काही नाही, दोघेही खूप मजेत आहेत. असेच राहू दे. हो हो, मी गाडी घेऊन येतो. हो हो, पोचतो, वेळेत पोचतो. हा, ठेवू. ओके, बाय. अरे अमित, समजव बाबा तुझ्या बहिणीला. काय रे, काय झालं? एवढी मोठी ऑर्डर मिळतीये आणि ही म्हणते मला जमणार नाही. नेहमीच आहे अर्चूचं हे. आरंभशूर आहे नुसती. सुरुवात करते उत्साहाने आणि नंतर सगळंच सोडून देते. कोणी काय सोडून दिलं? अरे अर्चू, दुसरं कोण? तिने जर का आज कन्फर्मेशन दिलं नाही ना, तर ती ऑर्डर दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल. ही ऐकतच नाहीये, जमणार नाही म्हणते. खाणं पिणं बंद कर तिचं. काही काय आदित्य, बघ त्यांना कळलं तर रागावतील त्या. काय रागवेल ती? अरे जाऊ देत ना बाबा, परत घर सोडून अरे जायची. बाबा, त्याच्या डोक्याला काय झालं? काय झालं? सगळे अचानक गप्प का बसलात? माझ्याबद्दल बोलत होतात का? हो, तुझ्याबद्दलच बोलत होतो. आणि ते पण वाईट. ऑर्डर बद्दलच ना? माझ्याबद्दल सतीशने तक्रार केली असेल. अरे करणारच ना. हा काय प्रकार आहे अर्जू? प्रेस करायला जमणार नाही म्हणजे काय? अरे दादा, मला खरंच खूप भीती वाटते. 200 ट्रेस एका महिन्यात पूर्ण करून द्यायचे आणि ते सुद्धा मी एकटीने. एक मिनिट, तुला कधी द्यायची डिलिव्हरी? आदित्य, अरे जर मी कमिट केलं ना तर 10 दिवसाच्या ट्रेनिंगला पण जावं लागेल. पण त्यानंतर सुद्धा मलाच एकटीला करायचं ना सगळं. अरे कमाल करते सर अर्जू. ट्रेनिंग पण देणार आहेत ना ते, मग आणखी काय पाहिजे? आणि तरीही नाही जमलं तर तू विजयाची मदत घेऊ शकतेस. काय ग विजया? अरे म्हणजे काय, करूया ना आपण. मी असताना कसली घाबरतेस ग अर्चू तू? चुपचाप हो म्हणता ऑर्डरला, कळलं? आणि ट्रेनिंगला जा, चल. आणि अर्जू, कुठलंही ट्रेनिंग म्हटलं ना की तिथे धमाल करायला मिळते. निदान त्या आशेने तरी जा. ओके ओके, मोठ्यांची आज्ञा शिरसावंद्य. तथास्तु. तेवढीच 10 दिवस आपल्याला शांतता. अरे तुमच्यापेक्षा जास्ती मला. ए सतीश, हे सत्य आहे. फोन आलाय, थांब. दादांचा फोन आहे. हा दादा बोला. हो आम्ही सगळे व्यवस्थित. तुम्ही कसे आहात? बर. मनोज आणि चित्रा हो व्यवस्थित आहेत. म्हणजे
ऍक्च्युली मनोज आणि चित्राच्या टच मध्ये आदित्य आणि मेघना असतात. हो आहे ना आदित्य. हो देतो 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 देतो. दादांचा फोन आहे. मनोज आणि चित्राविषयी बोलायचंय. हॅलो दादा, नमस्ते. हो, कालच भेटलो होतो आम्ही मनोजला. हो, झालं ना बोलणं. तो काहीतरी गारमेंट्सचा बिझनेस करतोय. हो, नाही नाही, त्या दोघांचंही आपापसात खूप चांगलं आहे. काय, चित्राच्या आईने अजून पाहिलंच नाही मनोजला? नाही, ते दोघांचं चाललं होतं काहीतरी जायचं, म्हणजे मनोज तरी म्हणत होता की त्याला जायचं आहे. अरे बापरे, खूपच सिरियस आहे का? नाही, बरोबर आहे तुमचं. मी बोलतो त्याच्याशी. नाही ठीक आहे, मी सांगतो त्याला. ओके, सतीशला देऊ का फोन? बरं ठीक आहे, बाय. काय रे, काय झालं? चित्राच्या आईला बरं नाहीये आणि ती सारखं चित्राचंच नाव घेते. मग त्यांनी तुला का सांगितलं? अरे काय नाही, अण्णा काकांनी दादांना फोन केला असेल म्हणून दादांनी मला फोन केला. ज्या अर्थी दादांचा फोन आला त्या अर्थी चित्राच्या आईची तब्येत जास्त आहे. नाही, मी विचारलं तर ते तसं काही म्हणाले नाही, पण ते दोघं त्यांच्या येण्याचीच वाट बघतात, हे मात्र खरं. तरी मी चित्र आणि मनोजला दोनदा म्हणालो होतो, लग्न झाल्या झाल्या तिकडे जाऊन या, आईला भेटून या. ऐकलंच नाही माझं. खरं तर मला त्यांचं हे बघणं अजिबात पटलेलं नाहीये. मला नाही वाटत आता अण्णा पुन्हा फोन करतील. चित्राची आई बिचारी वाटेकडे डोळे लावून बसली असेल. पण मी जात का नाहीये? दादा, अरे त्याला स्वतःच्या गाडीने जायचंय गावाला, म्हणून त्याने नवी गाडी बुक केली. गाडी? इतका पैसा आला त्याच्याकडे? हो, तर त्याला तिला गाडीतूनच घेऊन जायचंय. हो हो हो, संक्रांतीच्या वेळी नव्हतं का तू म्हणत की जावयाचा अभिमान वाटायला पाहिजे असं काहीतरी करायचं तिकडे जाण्याच्या आधी? म्हणजे त्याला तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण आता आई जर आजारी असेल तर लगेच निघायला हवं ना. मी बोलतो चित्राशी, बाकी सगळं त्यांच्यावरच आहे. तू फोन कर चित्राला. हो, करतो. हा दादा काका, मी बोलतेय चित्रा. कसे आहात तुम्ही? आई अण्णा कसे आहेत? काय ऍडमिट केलंय? दादा काका, आईची तब्येत फार बिघडली नाहीये ना? हो, मी येते. नाही, मी येणार आहे. मी येते. पुढच्या आठवड्यात येते मी. हो, नक्की येते. तुम्ही काळजी घ्या. ठेवते. काळजी करू नकोस चित्रा. हे बघ, आपली गाडी आली ना पुढच्या आठवड्यात, मग जाऊया आपण नक्की. मनोज, आईला ऍडमिट केलंय. आपण लगेच निघूया ना. अगं जाऊया, पण थोडं थांब ना. आपली गाडी आली ना की लगेच निघूया. हा आदित्य, बोल. चित्रा, गावाहून दादांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे आणि ती वाट बघते तुझी. हो, मी केला होता त्यांना फोन. पुढच्या आठवड्यात येते मी असं सांगितलंय. चित्रा, पुढचा आठवडा जरा लांब नाही का होतंय? मला वाटलं होतं तू कळल्याबरोबर लगेच निघशील. हो, ऍक्च्युली आम्ही निघणार होतो लगेच, पण तू नको टेन्शन घेऊस आदित्य, मी जाईन. हे बघ चित्रा, मला एवढंच वाटतं की तू लवकरात लवकर गावाला जावं. शेवटी आई आहे यार ती तुझी, आणि ती वाट बघते. हो आदित्य, जाते मी. बाय. काय ग,
काय झालं, चित्राचं काही कळलं का? कधी जाते ती? पुढच्या आठवड्यात जाईन म्हणते. काय, बरी आहे का ती? अगं पुढच्या आठवड्यापर्यंत कशाला थांबायचं? लगेच निघायचं नाही का? हो ना, मलाही तसंच वाटतंय ताई. आदित्य पण थोडा वैतागला. ताई काय करायचं हो? आपण काय करू शकतो मेघना? आपण फक्त सांगूच शकतो तिला. शेवटी निर्णय तिनेच घ्यायचा आहे ना. आणि तिची आई आहे ती, काही झालं तरी. त्या माऊलीला बिचारीला मुलीला पाहावंसं वाटत असणार ग. आणि तुला खरं सांगू का, आजारपणात जर मुलगी असेल ना बरोबर, तर आईला खूप मोठा मानसिक आधार वाटतो माहितीये. आणि मुलीलाही बरं वाटतंच की आई बरोबर राहणं. खरंय तुमचं. लग्न झाल्यापासून एकदाही गेली नाहीये गावी चित्रा. बिचारी आई चित्राच्या वाट्याकडे डोळे लावून बसली असेल ना. हो ग, मनोजला पण कळायला पाहिजे ना. लग्न झाल्यानंतर एखाद्या दिवशी तरी जाऊन यायचं गावी, एवढं काय अगदी. अहो चित्रा केव्हाची मागे लागली आहे जाऊया जाऊया म्हणून. पण त्या बिचारीचं काय चालतंय त्याच्या समोर? त्याला म्हणे प्रूव्ह करायचं स्वतःला. स्वतःची गाडी घेऊन जाणार आहे. काय वेडेपणा आहे हा. नाही म्हणजे ह्या नादामध्ये तिच्या आईला जर काही कमी जास्त झालं तर केवढ्यात पडेल ते. चित्राने ना थोडं ठाम राहायला हवं आता, नाहीतर काही खरं नाही. विजया, मेघना कुठे आहात? इकडे 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 आहोत. काय 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 झालं? ओरडायला काय झालं? अगं दमले का मी? का हो, काय झालं? काय झालं? माझ्या प्रिय वहिनी विजया आणि मेघना यांच्या सपोर्टमुळं मी 200 ची ऑर्डर पूर्ण करण्याचा निर्णय त्यांना कळवलेला आहे. अरे वा, क्या बात है. आता शोभतेस बघ आमची नणंद. बोल मेघना. फायनली अर्चुताईंनी ऑर्डर घेतली रे आदित्य. अरे वा, चला म्हणजे सतीश सुटला. हो. हो काय, उलट अडकला तो. आता 199 ट्रे सतीशला पूर्ण करावे लागतील आणि 1 ट्रे अर्चू पूर्ण करेल, तो पण कसा बसा. ते पण नाही, गुड गुड, खूप चांगली न्यूज दिलीस. ते पण माझ्याकडची न्यूज फारशी चांगली नाहीये. काय रे, काय झालं? काय नाही ग, चित्राला फोन केला होता मी. मग काय म्हणाली ती? मग काय नाही, जैसे थीच दिसली मला परिस्थिती. पुढच्या आठवड्यात निघतायत म्हणे ते गाडी घेऊन. मी म्हणालो तिला की शक्य होईल तितक्या लवकर निघा. मग काय माहित, फारसा काही फरक पडलेला दिसला नाही मला. बहुतेक मनोज पण होता समोरच. त्याचं पण दडपण आलं की काय कोण जाणे. असं एकमेकांचं दडपण येत असेल तर काय अर्थ आहे रे आदित्य? आणि तेही आईला भेटण्याच्या इश्यू वरून? नाही रे नाही, व्हेरी सॅड. हो ना यार, मला पण खूप वाईट वाटतंय. चित्राचं, चित्राच्या आईचं आणि ऍक्च्युली मनोजचं पण. मनोजचं? हो ना, इगोच्या नादात केवढ्या मोठ्या आनंदाला मुक्तोय तो. आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जावयाचं तोंड पाहिला, त्याची सासू आतुरतेने वाट बघते आणि हा पैसे जोडत बसलाय. असो, आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी पाजू नाही शकत, है ना? बरं, तुझं आईबाबांशी काही बोलणं झालं का? हो झालं. मी जाते थोड्या वेळाने त्यांना भेटायला. जाऊन ये. बरं, राहणार आहेस का तू? अरे नाही. काय रे आदित्य, आज नानामाई येत आहेत ना. अरे येस 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 येस, मग मी संध्याकाळी तुला पिकअप करायला येतो तिथे. नाही म्हणजे माझी पण भेट होईल ना त्यांच्याशी. आदित्य, काय ग, काय झालं? चित्रा म्हणते ते खरंय. तुझ्याकडून शिक म्हणाली मनोजला. किती चांगला नवरा आणि किती गुणी जावई आहेस रे तू. मेघना, बरं चल ठेवतो मी आता फोन. टेक केअर, बाय. यू टू.
अहो आता किती वेळ तिथल्या तिथे फेऱ्या मारणार आहात? अशाने चक्कर येऊन पडाल. हसू नका तुम्ही. मला काळजी वाटते म्हणून मी अशा फेऱ्या मारतोय. अहो पण तुम्हाला काळजी वाटून आणि अशा फेऱ्या मारून माझे चेकअपचे रिपोर्ट बदलणार आहेत का? बाबाजी या पुन्हा पूर्वीसारख्या व्हायला लागल्या हो. अहो तुम्हाला काही प्रसंगाचं गांभीर्य परिस्थितीचं गांभीर्य आहे की नाही? काहीतरी समजवा हो यांना. यांना काय झालं? बाबा चहा. अगं ह्यांना ना माधवीला काही झालं तर नसेल ना असा आजार झालाय. हसण्यावर येऊ नका तुम्ही. नकोय मला, ठेवा तिकडे तो चहा. हे बघा तुम्ही हे असं हसण्यावर नेऊ नका. सांगतोय तुम्हाला हसायचं काम नाहीये. उद्या रिपोर्ट आल्यावर कळेल काय आहे ते. बाबा रिपोर्ट अगदी नॉर्मल येतील. आईला काहीही झालेलं नाहीये. मला तर वाटतंय टेन्शन घेतल्याशिवाय यांचा वेळच जात नसेल बहुतेक. टेन्शन घेणारच ना मी. अहो तुम्हाला काय झालं तर माझं काय होणार हो? मग टेन्शन येणारच ना मला. बाबा प्लीज रिलॅक्स. खरंच आईला काहीही झालेलं नाहीये. आणि जर चुकून काही झालंच तर तेच मला म्हणायचंय. तेच. अहो बाबा माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. बरोबर, बोला बोला. मी म्हणते जर चुकून काही झालंच तर आपण आहोत ना सगळे. आपण पळवून लावू जो काय आजार असेल तो. ओके? अहो असं अरे जावे बापू. हॅलो. बसा 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 आधी बसा. दबला असाल तुम्ही. जय हो जय हो. कसे आहेत बाबा? म्हणजे मी बरा आहे हो, पण काय झालं आईंना? अहो नाही अजून झालेलं काही नाही हो, पण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या टेस्ट केल्यात ना, उद्या रिपोर्ट्स येणार आहेत सगळे.